गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर काल तुम्ही बघितलं असाल ना, आपण गावाकडे आलो होतो. तर आता उठलोय, 8 8:30 झालेत आणि आताच गरम व्हायला लागलं. तुम्ही बघू शकता इकडं ऊन किती आहे, लगेच लय उन्हाचा तडाखा आहे गावाकडं. आज आपल्याला काय करायचंय, नांगरून घ्यायचंय. 2 वावरे खाली तिथं नांगरायचंय आणि अजून तरी आंघोळ वगैरे काय केलेलं नाही. चला आंघोळ वगैरे करून घेऊ. दात पण घासले नाही, काहीच नाही केलं अजून. असलं भारी वाटते ना, पण गार हवा सुटली आंब्याच्या झाडाच्या सावलीत आहे ना. बघू शकते इकडे वरती गाय बियांना मस्त खायला टाकली आतमध्ये पप्पानी. भाऊ बसला इकडं, घराचं पण काम चालू आहे. आता आज त्यांना नांगरावं लागेल किंवा घराचं काम तरी थोडंफार काहीतरी बघावं लागेल, नाही का. चला जाऊया. सकाळच्या पारी आंघोळ न करताय ना, मोबाईल बघत बसलाय. लय शिवाय खाल्ल्या सकाळी मम्मीचे त्यांनी. बाले अय अय बाले आता मानच वर करीत नाही. चला आपण तर आंघोळ करून घेऊ आता. म्हैस पण किती मोठी झाली बघा, कसली छोटी होती. या गाय आपल्या सुकून गेल्यात बिचाऱ्यांना, खायलाच नाही, लय खात्यात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणा ना. का नाही गेला मग मागाशी काय खाल्लं? आंघोळ करायची का नाही? हा विश्वास बसतोय का बघा. एक ब्लॉगर आहे राव, तिकडं काय इज्जत आहे आमची हॉस्पिटलमध्ये. इज्जतीचा प्रश्न नाही, पण आता घरी आल्यावर असंच काम करावं लागतं. कुत्रीची ऐकत नाही का, शर्ट बिल्ट फाटल्या बिटल्या घालावं लागतात. असलं ऊन आहे, घाम येतोय मोकार. चला काय नाही, आलो होतो कांदा झाकायला. हे बघा चालला बाल्या गेला लगेच. लय फास्ट गेला. इकडे काकांते कांदे झाकून झालेत. जाऊ दे मग, मी कांदा झाकायला चालतो. झाले तर आता चला घरी. आणि आता माझा फेस एकदम फार खराब झाला असेल, कारण काय तोंडाकडे वगैरे लक्ष द्यायला टाइमच नाही भेटत. कामच एवढं राहते. गुरांना पाणी पाजलं की गुरांचा चारा, घरातली कामं वाकडे तिकडे सगळे काही ना काही चालूच राहते शेतकऱ्याच्या मागे, नाही का. तर चला, आजचा दिवस पण संपला आपला. आता उद्या जायचंय परत कर्मभूमीला, म्हणजे पुण्याला, हॉस्पिटल ड्युटी करायला. मी वातावरण बघू शकतो मागं, परत आज पावसासारखं वातावरण झालंय, पण काय आज पडला नाही. लाईटीची लईच बॉम्ब येते यार, काय करावं ते कळत नाही. चला जाऊया. ट्रॅक्टर कुठे आली खालच्या वर नुसतं ट्रॅक्टर काय काय वाद काढून घ्या, वाद काढून घ्या, ये जाणार. तुम्ही अचानक बघू शकता किती भयानक पाऊस चालू झालाय. ते बघा बाहेर पर पाणीच काढलंय डायरेक्ट मुरमाटाने अख्खं पाणी निघलंय. बाल्या नांगराला गेला तर नांगर घेऊन माग आलाय पूर्ण बाहेर. पाऊस बघू शकता, पत्र्याचा आवाज किती होतोय. आला शेट आला पप्पा कसे थांबले ते. मित्रांनो, पाऊस पडून गेला आणि तुम्ही वातावरण बघू शकता, एकदम पिवळसर झाले सगळं. इकडे ढग आहे आणि असं भारी सगळं झालंय, नाही का. ट्रॅक्टर पण कसला धुवून निघाला, एकदम लाल भडक झालाय. आणि मम्मीनी ना कैऱ्या पडल्या त्या झाडाच्या लय खाली, त्या गोळा करायला लावल्यात. चला त्या गोळ्या करू आता.
आजी काय गोळा करून चालली. चला टाकीवर धुवून घेऊ त्यांना. नाही पाणी एकदम चिखलात खराब झालं.